माननीय कैलासवासी आनंदरावजी देवकते साहेबांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या चरणाशी शतश नमन होऊन आणि आजच्या दक्षिण सोलापुरातल्या चालू घडामोडी आणि राजकारणाबद्दल मी 2 शब्द सांगणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील देवके साहेबांनी विकासाचे कामं केलेत. देवकते गट त्यांचा वारसदार अशोक आनंदरावजी देवकते साहेब आहेत. त्यांच्या गटातटाच्या राजकारणामध्ये देवकते साहेबांच्या परिवाराला अडचणी करण्याचं काम हे काँग्रेसच्या नेत्यांनी करत आहेत. त्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जे भूमिका घेतील, काँग्रेस पक्षासोबत राहून आमच्या नेत्या प्रणितीताई शिंदे, आमचे नेते सुशील कुमारजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. आमचे नेते चेतन नरोटे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक पार पाडत आहे. चेतन भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही काम करत आहोत. या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये गटातटाच्या राजकारणामध्ये देवकते साहेबांच्या परिवाराला अडचणीत आणून ह्या गटात या त्या गटात या गटातटाच्या राजकारणामध्ये देवकते कुटुंबाच्या परिवाराला त्रास देण्याचं काम त्यांनी करीत आहेत. या गटातटाच्या कार्यकर्त्यामुळे नेते मंडळीमुळे काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी आणि प्रणितीताई शिंदे साहेबांच्या उमेदवारी जाहीर झाल्यासारखंच आहे. त्यांना अडचणीत आणण्यासाठी ह्यांचं काय काळ चालू आहे का असं मला तर वाटत आहे. त्यासाठी आम्ही 40-50 वर्ष काँग्रेस झेंडा हा खांद्यावर घेऊन फिरलेला आमच्या आजोबापासून माझं 3रा पिढी आहे. अजून पण आम्ही पक्ष बदललेला नाही. काँग्रेस पक्ष एक निष्ठावंत कार्यकर्ता आम्ही राहणार. काँग्रेस पक्षाचा जो चिन्ह घेऊन येईल त्या उमेदवाराशी आम्ही पाठीशी लागणार आहे. आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेसाठी करणारे नेते म्हणजे गलिच्छ राजकारण आणि गंदगी राजकारण हे काढून टाकावं, याचा अभ्यास काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी करावी अशी राहुल अशोक देवकते यांनी मागणी करत आहोत. तरी या ज्येष्ठ मंडळाने करावी अशी माझी विनंती आहे. गलिच्छ राजकारण म्हणजे तुम्ही आमच्या नेत्या प्रणितीताई शिंदेंना अडचणीत आणू नका, एवढंच माझी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.